हॉटेलमध्ये जाऊया. मला चिकन स्टार्टर खायचा आहे. हॉटेलमध्ये कशाला, घरीच बनवते तुझ्यासाठी थ्रेड चिकन बॉम्ब. चिकन बॉम्ब तर तयार होतीलच, पण तुम्ही फॉलो करायला मात्र विसरू नका. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे चिकन बॉम्ब. हे बघून तुम्हाला वाटलं असेल की खूपच मोठी प्रोसेस असेल, पण असं नाही. हे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खायला मात्र एक नंबर लागतात. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ लगेचच मिळतील. चिकन थ्रेड बॉम्ब बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन किमा घेतलेला आहे. यामध्ये एका लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरेगॅनो, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा जिरं पूड, 1 चमचा धनपूड, 1 चमचा आल्याचे बारीक तुकडे आणि 2 चमचे लसणाचे बारीक तुकडे, 2 चमचे मक्याचं पीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर आणि इकडे मी एक अंडं फोडून घालणार आहे. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. सर्व साहित्य या चिकन किम्याला छान असे लागले गेले आहेत. आता आपण सारणासाठी लागणारे साहित्य बघूया. इकडे मी चीज आणि शेजवान चटणी घेतलेली आहे. आता हाताला थोडं तेल लावूया. नंतर त्या हातावर चिकनचं मिश्रण घेऊया. ह्या मिश्रणाचा आकार सांगायचं म्हटलं तर चपातीच्या गोळ्याप्रमाणे असेल. आता हे मिश्रण थोडं पसरवून घेऊया. नंतर त्यामध्ये 1 चमचा चीज, पाव चमचा शेजवान चटणी आणि पुन्हा त्यावर 1 चमचा चीज घालूया. आता हलक्या हाताने कडेकडेने हे मिश्रण वर आणण्याचा प्रयत्न करूया. नंतर मोदकासारखा आकार झाला की त्याला वरून बंद करून घेऊया. आता शेजवान आणि चीज ह्यामध्ये छान असं स्टफ झालेलं आहे आणि याचा आकारसुद्धा मस्त असा गोल तयार झालेला आहे. ह्या थ्रेडची व्हिडिओ मी तुम्हाला आधीच शेअर केलेली आहे. हे मी असेच डीप फ्रीजमध्ये पॅक करून ठेवते आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा यूज करते. आता आपण ह्यातले थोडे थ्रेड ताटावर पसरवून घेऊया आणि ह्या चिकन बॉलला चिटकवून घेऊया. हे लगेचच चिकटले जात नाही, म्हणून दोन्ही हाताने त्याला प्रेस करून घेऊया, म्हणजे छान असे घट्ट बसले जातील आणि तेलात सुटणार नाही. तेल इकडे आपलं मीडियम गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून हे चिकन बॉल सोडूया. तेल इकडे एकदम कडकडीत गरम नसावं, नाहीतर ते थ्रेड जळले जातील. गॅस मीडियम असताना आपण या तेलामध्ये चिकन बॉम्ब सोडलेले आहेत. आता गॅस तुम्ही मंद करा आणि ब्राऊन होईपर्यंत शिजून घ्या. त्यामुळे काय होणार तर त्याच्या आतलं चिकन शिजलं जाईल. इकडे आपले थ्रेड चिकन बॉम्ब परफेक्ट असे तळले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे थ्रेड तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड मिळतात, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इकडे आपले थ्रेड चिकन बॉम्ब तयार झालेले आहेत. दिसायला काय भारी दिसतात ना. तुम्ही हे थ्रेड चिकन बॉम्ब पिझ्झा सॉस किंवा शेजवान चटणी आणि मेयोनीजसोबत सुद्धा खाऊ शकता. माझ्या मुलाला तर हे थ्रेड चिकन बॉम्ब खूपच आवडतात. तुम्हीसुद्धा हे घरी बनवलं तर तुमच्या मुलांना देखील नक्कीच आवडेल. आपल्या मुलांना बाहेरून हॉटेलमधून मागवण्यापेक्षा घरच्या घरीच असं बनवलं ना तर ते देखील आवडीने खातील. ह्या आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत ते. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे थ्रेड चिकन बॉम्ब. ह्याचं मी नाव बॉम्ब का ठेवलं, कारण ह्याच्या आतमध्ये शेजवान चटणी आणि चीज आहे. मस्त असं स्पायसी फ्लेवर इकडे तुम्हाला येणार. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.